नमस्कार, मराठीयन्स किचनमध्ये मी उत्कर्षा आपले मनापासून स्वागत करते. आज आपण 1 कप बेसन पिठापासून पौष्टिक नाश्ता रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग आपल्या आजच्या या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, तुम्ही जर मराठीयन्स किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सगळ्यात आधी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या वाटून घेणार आहे. अशा पद्धतीने आता हे वाटण तयार आहे. आता याच भांड्यामध्ये 1 कप बेसन पीठ घ्यायचे आणि यामध्ये अर्धा कप आपल्याला दही टाकायचे. दही टाकल्यानंतर हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. अशा पद्धतीने हे मिक्सरमधून फिरवून घेतले. आता इथे मी अर्धा कप पाणी घेतले. यातलं थोडंसं पाणी टाकून परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. फिरवून झालेलं आहे. आता इथे मी एक बाउल घेते आहे. यामध्ये आता हे मिश्रण टाकायचे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेलं पाणी टाकायचे आणि मिक्सरच्या भांड्याला जे उरलेलं पीठ आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचे. आता इथे मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. आता आणखी 1.5 कप पाणी आपल्याला इथे टाकायचे. म्हणजे 1 कप बेसन पिठाला अर्धा कप दही आणि 2 कप पाणी आपल्याला टाकायचे. पाणी टाकल्यानंतर यामध्ये आपण जे मिरचीचं वाटण तयार केले ते टाकायचे. अर्धा चमचा हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचे. आता हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाल्यानंतर इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे. या कढईमध्ये हे मिश्रण टाकायचे आणि मध्यम आचेवर आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचे. हे शिजत असताना आपल्याला याला सतत हलवत राहायचे म्हणजे ते खाली डागणार नाही आणि मिश्रण आपल्याला मध्यम आचेवरच शिजवून घ्यायचे. 4 ते 5 मिनिटांमध्ये हे व्यवस्थित शिजलं जातं. फक्त आपल्याला ते शिजत असताना सारखं सतत हलवत राहायचं आहे. अशा पद्धतीने आता हे मिश्रण इथे घट्ट झालेलं आहे. इथे मी एक ताट घेतलंय. या ताटाला थोडंसं तेल सगळीकडे लावून घ्यायचे. तेल लावून झाल्यानंतर शिजवलेलं मिश्रण या ताटामध्ये टाकायचे. ताटामध्ये टाकल्यानंतर हे सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचे. एकसारखं याला पसरवून घेतल्यानंतर आता हे आपल्याला एक 10 ते 15 मिनिटे फॅन खाली गार करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता हे एकदम व्यवस्थित गार झालेलं आहे. आता आपल्याला याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला हव्या तशा आकारामध्ये तुम्ही या वड्या कट करून घेऊ शकता. अशा पद्धतीने या वड्या करून तयार आहेत. तुम्ही पाहू शकता वडी एकदम मस्त शिजलेली आहे. आता याच्या आपण फोडणीची तयारी करूया. इथे मी एका पॅनमध्ये 1 पळी तेल टाकले. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा इथे मी तीळ घेतलेत, पाव चमचा हिंग घ्यायचा आहे. या तीनही वस्तू व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये मी 2 लाल मिरच्या बारीक चिरून टाकल्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. आता ही फोडणी आपल्याला यावर सगळीकडे व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. या वड्या तुम्ही थोडा वेळ एखाद्या डब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवल्या आणि नंतर खायला घेतल्या तर त्या गारही खूप छान लागतात. अशा पद्धतीने आता ही फोडणी यावर पसरवून झालेली आहे. यावर मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेलं ओलं खोबरं टाकते आहे. याने याची चव आणखी छान लागते. अशा पद्धतीने तयार आहे एकदम सोप्या पद्धतीने सुपर हेल्दी आणि सुपर टेस्टी नाश्ता. नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे यापुढचे जे येणारे नवीन व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील.